तुम्ही इकडे तुझं काय भानगड केली तू का भेटला कसं म्हटलं सर कसं बाहेर तुझी ओळख आहे आमदार निवासामध्ये आमची एक व्यवस्था केली आपण 10-12 पोरांची पोलीस भरतीसाठी आलो होतो नाही आमच्यापैकी मग बरेच लोक 6-7 पोरं लागले हो आणि हा फोटो पाहू घे ना मी हेमंत सूर्यवंशी मुक्काम पोस्ट कापडणे तालुका जिल्हा धुळे येथून आज म्हणजे जवळपास 450 किलोमीटर महाराज साहेबांच्या वाढदिवसासाठी पायी चालत आलेलो आहे। जसं आपण आपल्या दैवतासाठी पायी चालतो वारी करतो तसंच मी सुद्धा महाराज सुद्धा हे आपले दैवत आहेत आणि हे दैवत मानूनच आज ही वारी मी पूर्ण केलेली आहे। आणि ही वारी करताना जवळपास की जेव्हा मी बॅग पाहायचे लोक रस्त्याने येताना तर खूप लोक मदत करायचे, राहण्याची खाण्याची व्यवस्था करून द्यायचे आणि त्या अनुषंगाने मला पण साहेबांकडून प्रेरणा मिळाली आणि त्यानुसार मी धुळे ते फलटणपर्यंत ही पायी वारी करत साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो आहे। श्रीमंत रामराजेंची आपली ओळख कुठे आणि कधी झाली आणि कशी काय रामराजेंची ओळख आम्हाला पोलीस भरतीसाठी एकदा आम्ही सर्व 10-12 मित्र गेलो असताना आमची रूमची सोय होत नव्हती आणि त्या दिवशी मग आमच्यातल्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या असिस्टंटना फोन केला आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आमचे सर्व 10-12 लोकांची राहण्याची सगळी व्यवस्था, खाण्यापिण्याची राहण्याची सर्व व्यवस्था साहेबांनी केली आणि त्यातील बरीचशी पोरं आमची अर्ध्याहून अधिक पोरं पोलीसमध्ये भरती झाली आणि म्हणून ते कृतज्ञतेचं ऋण फेडण्यासाठी मी ही वारी करतो आहे। महाराजांची भेट झाली, महाराज काय म्हणाले? महाराज तर खूप खुश झाले की तू एवढं आठवण आहे म्हणून खूप खुश झाले महाराज आणि मला पण खूप समाधान वाटलं महाराजांना भेटून।